रुग्णांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी ऑपरेशन थिएटर अतिशय स्वच्छ ठेवली जातात। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मात्र याला अपवाद आहे। या रुग्णालयात आणि ऑपरेशन थिएटर्समध्ये झुरळांचा सर्रास वापर असतो। त्यामुळे वैतागलेल्या वरिष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर बरनवाल यांनी शुक्रवारी चक्क ऑपरेशन थांबवून झुरळांचं शूटिंग केलं आणि तो व्हिडिओ रुग्णालय प्रशासनाला पाठवला। प्रत्येक आठवड्याला ऑपरेशन थिएटरमधील लादी स्वच्छ पुसताना तिथली जळमट साफ करतानाच कीटक मारण्यासाठी धूर सोडणंही बंधनकारक आहे। मात्र याची महिनाभर तक्रार करूनही दखल न घेतल्यानं अखेर डॉक्टर बरनवाल यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये झुरळाचं शूटिंग केलं। या संदर्भात स्थानिकांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। भोवरात सापडणारे हे आहे कळवा रुग्णालय। आपण आहोत ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात। या रुग्णालयाची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे। महापालिकेला पांढरा हत्ती पाळण्यासारखा हॉस्पिटल आहे, कारण या हॉस्पिटलमधली जर सुखसुविधा बघितला तर रुग्णांना इथे कुठलाही सुखसुविधा मिळत नाही। आणि शुक्रवारी झालेला प्रसंग म्हणजे सर्वात मोठा प्रसंग आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये एका रुग्णाचा पायाचं ऑपरेशन करत असताना चक्क तिथे झुरळ आढळला आणि हा झुरळ आढळल्याच्या नंतर ऑपरेशन बंद करून डॉक्टरांनी चक्क झुरळाची शूटिंग जी आहे ती चालू केली आणि त्या झुरळाची शूटिंग जी आहे ती वरिष्ठांकडे पाठवलेली आहे। याच प्रकारावरती बोलण्यासाठी इथले कळव्यातील स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? हे कळवा हॉस्पिटल आहे, तुम्ही या हॉस्पिटलमध्ये येत राहता, कशा प्रकारच्या सुखसुविधा इथे आहेत आणि काय वाटतं या हॉस्पिटलविषयी? अतिशय सुविधा काही नागरिकांना इथे भेटत नाही। आता आपण जे बोललात की इथे ऑपरेशन थिएटरमध्ये झुरळ आढळलं, तुम्ही जर रात्री इकडे जर आलात हॉस्पिटल आवारात तर तुम्हाला या वॉर्डाच्या आतमध्ये कुत्रे फिरताना दिसतील, कुत्रे। सर, काय सांगाल? तुम्ही वेळोवेळी ह्या संपूर्ण प्रकरणावरती विषयावरती आवाज उठवलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, काय माहिती तुम्हाला हॉस्पिटलकडून मिळते काय किंवा काय उत्तर भेटतं? एकंदरीतच हा सर्व गोंधळ आहे आणि याला कुठल्याही प्रकारचा तरणोपाय नाही असं आम्हाला नागरिकांना जेव्हा वाटलं तेव्हा जाणीवपूर्वक आम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करावी लागलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की आता याच्यावर तुम्ही शपथपत्र दाखल करा की तुम्ही कशा प्रकारे हा कारभार सुधारणार आहात। नक्कीच या संपूर्ण कारभारावरती उच्च न्यायालयाने देखील आदेश दिलेले आहेत, मात्र पालिका प्रशासन असू द्या किंवा रुग्णालय प्रशासन यावरती कुठल्याही भाष्य करण्यास तयार नाही। निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे।